महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे काँग्रेस पक्षाचा मेळावा तथा पक्षप्रवेश कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्यावर संतपून आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांचे कट्टर समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज भाई शेख आणि जिल्हा सचिव सुरेंद्र भाऊ अलोने यांनी वक्तव्याचे निषेध करून जीभ सांभाळून यापुढे सांभाळून बोला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। सर्वांना नमस्कार, जय सेवा, जय भीम। काल गडचिरोली येथे काँग्रेस पक्षाचा मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम झाला। त्या निमित्ताने राज्याचे विरोधी पक्षनेते व ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी काल आमचे लोकनेते लोकराजे आमच्या या गडचिरोली जिल्ह्याचे विकासाचे महामेरू सन्माननीय डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्याविषयी एकेरी भाषेमध्ये बोलले, याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। आपण विरोधी पक्षनेता आहात, आपण आमदार आहात, तर आपणाला पातळी सोडून ज्याला आपण टंग स्लिप म्हणतो अशा प्रकारचं वक्तव्य किंवा असं बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे, निषेधार्थ आहे। जर विरोधी पक्षावर किंवा विरोधी पक्ष नेत्यावर जर तुम्हाला टीका करायची असेल तर विधायक भाषा आहे, संविधानिक भाषा आहे, संविधानिक भाषेचं विधायक भाषेचं आपण वापर करावा। आपण वारंवार आम्ही तुमचे भाषण बघतो आहे, तर त्यावेळेस तुम्ही भाषण करत असताना विनोदीपणा करणे, टिंगल टवाड्या करणे, बहुरूपी जोकर सारखे स्टाईल करणे, ही भाषा वडेट्टीवार साहेब आम्हालाही वापरता येते, तसं वक्तव्य आम्हालाही करता येते, परंतु ते मंच कुठला एका नाट्य रंगमंच नाही, तो एक राजकीय व्यासपीठ असतो। त्या ठिकाणी तुम्ही विधायक संविधानिक भाषा वापरणे हे अपेक्षित असते। धर्मराव बाबांविषयी तुम्ही जे काल वक्तव्य केलं याचं आम्ही तीव्र शब्दात निषेध करत तर आहोत, परंतु तुम्हाला एक सल्लावजा सूचना देतो आहोत की सन्माननीय डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम साहेब हे जंगलचा वाघ आहे, जंगल का शेर। तुम्ही म्हणाले ना हम भी टायगर आहे, आम्ही हे आहोत ते आहोत, तर खऱ्या अर्थानं धर्मराव बाबा आत्राम साहेब हे जंगलाचे वाघ आहेत, वाघ। त्यांचं मुळात जन्मच हे घनदाट अशा अहेरी उपविभागासारख्या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचे केस पिकलेले आहे राजकारणामध्ये, म्हणून तुम्ही बोलत असताना त्यांचं वयोमान, राजकीय क्षेत्रात करीत असलेलं त्यांचं करिअर, ते कोणत्या घराण्यातून बिलॉंग करतात, ह्या साऱ्या बाबी तुम्ही नजरेसमोर ठेवावं। आता तर बोललेच बोलले, याच्या आधी तुमची बऱ्याचदा तुमची जीभ सरकली, यापुढे खबरदार सन्माननीय डॉक्टर धर्मराव बाबांविषयी एक चिक्कार शब्द जरी काढलात मग परिस्थिती काय होईल हे तुम्हाला त्याच वेळी समजून येईल। धन्यवाद, जय भीम, जय सेवा। आता नुकताच चामोर्शी येथे 12 ऑक्टोबरला जनकल्याण यात्रा झाला आणि यशस्वी ठरला। त्यानंतर दुसरा टप्पा वर्षा येथे जनकल्याण यात्रेचा भव्य दिव्य कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने जे लोकांचे आशीर्वाद मिळाले, लोक आले, जनसमुदाय उसळला, हे सर्व बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहे हे स्पष्ट दिसून राहिले। कारण काल गडचिरोली येथे काँग्रेस पक्षाचा एक मेळावा होता। त्या मेळाव्यात माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांची साहेब यांची जीभ घसरली आणि आमचे
माजी कॅबिनेट मंत्री माननीय धर्मराव बाबा आत्राम, अहेरी विधानसभा आमदार यांच्याबद्दल जे काही वाक्य केले आणि जे बोलले त्या भाषेची, त्यांची बोलण्याची कार्यप्रणालीवर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज भाई, मी आणि माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निषेध करत आहोत। कारण बोलताना सांभाळून बोलायला पाहिजे। राजकारणामध्ये आपापले विचार मांडायला पाहिजे, याच्यात काही हरकत नाही। मतभेद होऊ शकते, आचार विचारांची लढाई होऊ शकते, पण खालच्या पातळीवर जाऊन ज्या प्रकारे माननीय वडेट्टीवार साहेबांनी माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेब बद्दल जे बोलले हे बरोबर नाही आणि आम्ही खपवून घेणार नाही। जीभ आमची पण खालच्या लेवलला घसरू शकते। आपण आरोप केले, पण आरोप करताना कुठेतरी विचार करायला पाहिजे। आणि म्हटले आपण की स्वतःच्या मुलीला सांभाळता आले नाही, तुम्ही कार्यकर्त्यांना का सांभाळणार? साहेब, आतापर्यंत तुम्ही माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेबांना ओळखलेच नाही। आम्ही बाबा म्हणतो, बाबाचा अर्थ परिवारातील प्रमुख व्यक्ती असतो। बाबा राजकारण करताना, समाजकारण करताना कोण कुणाचा मुलगा आहे, मुली आहे, परिवाराचा सदस्य आहे किंवा पक्षाचा सदस्य आहे ते बघत नाही। पक्षाची जे शिस्त आहे, पक्षाचे जे प्रोटोकॉल आहे, पक्षाच्या विरोधात जर कोणी जात असेल तर स्वतःचा मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, ते धर्मराव बाबा न्याय करणारे व्यक्ती आहे, सर्वांना समान बघणारे व्यक्ती आहे। आपली मुलगी आहे, आपला मुलगा आहे म्हणून ते जवळ घेणार आणि कार्यकर्ता पदाधिकाऱ्याला दूर करणार असे व्यक्ती नाही। समजून घ्या, पक्षाचे काम कसं करायचे, पक्ष संघटन मजबूत कसे करायचे हे केवळ माननीय धर्मराव बाबा सारखे व्यक्तीपासून तुम्ही शिकले पाहिजे। तुम्ही एवढे मुसद्दी राजकारणी आहात आणि कुणावरही काही आरोप करतात। माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेब हे राजपरिवारातील आहे। त्यांच्याजवळ वडिलोपार्जित जे तेव्हा त्यांच्याकडे जमीनदारी होती, हे राजे आहेत, त्यांच्याजवळ अमाप संपत्ती आहे। याच्याबद्दल मिरची लावायचे काय? जनतेसाठी येण्या जाण्याची सोय करणे किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे हे त्यांचा कर्म आहे, त्यांचा धर्म आहे, त्यांचे नावच धर्मराव बाबा आहे। ते आपल्या कार्यकर्त्याला, जनताला उपाशीपोटी मारत नाही। आणि तुम्ही आरोप करतात कंपनीकडून येत आहे ना, हे येत आहे, त्यांना हे करत आहे, कोणीतरी वैरागडचे दलाल आहे म्हणून आरोप केले। हे आज मला खंत वाटते आपल्या या अशा आपल्यापासून अशी अपेक्षा नव्हती। आपण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कोणाच्या परिवारावर किंवा दलाल असे शब्द वापरणार मला वाटत नव्हते। मी निषेध करतो, आपण जे बोलले त्या गोष्टीचा निषेध करतो। आम्ही पण बोलू शकतो आणि बोलणार। जेव्हा आमच्या नेत्यावर आपण बोट दाखवले आणि 3 बोट आपल्याकडे, 4 बोट आपल्याकडे आहे, हे आठवण ठेवा साहेब। आपण जे आमच्या नेत्यावर, आमच्या पक्षाच्या कार्यप्रणालीवर आणि इतर लोकांबद्दल जे काही आपण बोलले त्याचं उत्तर आम्ही नक्कीच देणार। आणि आपण घाबरलेले आहेत, आपला पक्ष घाबरलेला आहे,
आपला महाविकास आघाडी घाबरलेला आहे। ते जनताचा प्रतिसाद जे मिळत आहे, जनताचा आशीर्वाद मिळत आहे, जनता हजारोच्या संख्येने जे माननीय धर्मराव बाबावर जे प्रेम करतात, त्यांच्या कामावर प्रेम करतात, त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे आणि ते घडवून दाखवले, करून दाखवले। आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेब महायुती जे शासन आहे, महायुतीच्या माध्यमातून लाखोच्या करोडोचे निधी इथं आणत आहे, विकास कामे भरपूर होत आहे आणि आपला ध्येय धोरण एकच आहे, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे 3 मुद्द्यावर माननीय बाबा फोकस करत आहे आणि तळागाळातील जनतेसोबत संवाद साधत आहे, संपर्क करत आहे। गावागावात ते आजपासूनच नाही, पूर्वीपासूनच ते दौरे करत आहे। ते मुरब्बी नेते आहे माननीय धर्मराव बाबा आत्राम। आपण पुढच्या आमची जे सभा होणार त्या सभामध्ये नक्कीच आपण भेटू आणि आपण जे आरोप प्रत्यारोप केलेले आहे त्याचा करारा जबाब दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आपण लक्ष ठेवा आणि आपण ज्या पक्षामध्ये सुरुवात होते, शिवसेनामध्ये हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाही झाले तुम्ही। बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केले। आपली परिस्थिती सर्वांना माहित आहे, गडचिरोली जिल्ह्यापासून तर महाराष्ट्र राज्याला माहित आहे आपली परिस्थिती का होती। आपला लहानसा किराणा दुकान होता, आपण विसरले। आपण एवढी संपत्ती, एवढी मालमत्ता कुठून आणले, कोणते उद्योग आहे आपले। बोलायला आम्ही पण बोलू शकतो आणि भरपूर बोलणार आहोत। आपण सुरुवात केली, त्याच्या दी एंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे। आणि आज मी आवाहन करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी, आपण सर्वांनी कामाला लागा, ज्यांचा उत्तर द्या आणि माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेब यांचे हात मजबूत करा। माननीय बाबासाहेब, आम्ही आपल्या सोबत आहोत, शेवटच्या क्षणापर्यंत आहोत। जर आमचा जीव गेले तरी चालेल, पण आपला अपमान आम्ही सहन करणार नाही। एवढा बोलतो। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय विदर्भ, सलाम अलैकुम, जय भीम, जय सेवा। करून सोडलाय महाराष्ट्राचा आणि जिल्ह्यामध्ये कैरीचा राजा, सब कुछ मैं जीतूंगा, स्वतःच्या पोरीला सोबत ठेवू शकले नाही राजकारणात, जे स्वतःची मुलगी राजकारणात सांभाळता आलं नाही आणि ते कार्यकर्त्याला सांभाळायला लागला। निवड दाढी वाढवल्यानं काम होत नाही आणि घोषणा केल्यानं येऊन म्हणा मैदानात, तुझा तो दलाल वैरागडवाला आमच्याही टार्गेटवर आहे ना, जो हमें रोकेगा, हमको डिस्टर्ब करेगा तो हम भी आम्ही काही मेल्या आईचं दूध नाही पिलोय। गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात शेवटच्या टोकापर्यंत गावागावात जाऊन आलेला वडेट्टीवार कार्यकर्ता आहे, म्हणून लक्षात ठेवा। तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका, सजर दमाज देतोय मी। इथे येऊन दलाली करून दगडाचा आणि लोखंडाचा पैसा भारी झाला असेल तर आम्हाला कुठून काढता येतं आम्हाला माहित आहे। आज सुरेश भाऊ, अपन सब मिलकर, आप हमारे बड़े भाई है, ये रिश्ता भी पुराना है, ये नया नहीं है। अब ये थोड़ा कमजोर जोड़ता, अब इसको हम फेविकॉल का जोड़ बनाएंगे और मजबूती के साथ शहर को और जिले को आगे ले जाने का काम करेंगे, यह विश्वास मैं आपको देता हूं। क्योंकि आज तुमच्या आणि आमच्या मनातल्या भावना, तुमच्या आणि आमचे विचार, तुमच्या आणि आमचं दुःख हे सर्व समान आहे। तुम्हाला काही कमी प्रलोभन आले नसतील, आज घाबरले, हे असं कसं होऊ शकतं। काही आमच्यातली मंडळी जरा डिस्टर्ब व्हायला लागली होती, कालपर्यंत सोबत होती, त्यांनाही वाटायला लागलं
की काहीतरी अरे नका पडू या दलालाच्या भानगडीत, आपलं कॅरेक्टर स्वच्छ आहे, स्वच्छ ठेवा. आमच्या जवळच्या लोकांना सांगतोय मी, त्याही भानगडीत आमचे लोक काही पडायला लागले. आणि ते मायाना टाइगर अभी जिंदा है, ये ध्यान में रखो. टाइगर क्या कर सकता है ये हम दिखा देंगे. और आने वाले चुनाव में येणाऱ्या निवडणुकीत नगर परिषदेवर दादा काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल, हा विश्वास मी तुम्हाला देतोय. आम्ही फडतो. काय महेंद्र, अरे हा बाहुबलीच आहे ना, महेंद्र बाहुबली काम करतोय. मी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आहे. दादा तुमचा स्वभाव जसा आहे तसा माझा स्वभाव आहे. मला पक्षात कुठला गाठ ताट काही नाही, हम सोचते भी नहीं. एकच सब मिलकर सगळ्यांनी मिळून ताकदीनं हा जिल्हा काँग्रेसमय करायचा. तुम्हाला सगळ्यांना जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही जर खाण मालकापासून तर इथल्या राजकारण्याला अरे सगळी कामं पूर्ण 15% घेऊन मॅनेज होत आहे. 15% काँग्रेसला बदनाम करत होते. मागे पाहिलं आपण कारकीर्द नगर परिषदेची. न्यूज एक्सप्रेस साठी अभिषेक भटनागर यांची बातमी.